अमेरिका आणि इराणच्या युद्धामध्ये आज तेलाच्या किमती वाढलेल्या आहेत. जागोजागी बघताय की आपल्या कंपाऊंड इथे गॅसचा तुटवडा होत आहे. त्यामुळे पाहू शकता आपण की इथे गॅस तर अवेलेबल आहेत, पण कमी प्रमाणात आलेले आहेत आणि कस्टमरची मागणी जास्त असल्यामुळे पुरवठा करताना कंपनीच्या किंवा त्या मॅनेजरच्या त्या लोकांना आज पुष्कळ नाईक तास सहन करावा लागत आहे. पहिला पूर्वी कालावधी जवळजवळ 15 दिवसाचा होता, पण 30 दिवसाचा गव्हर्नमेंटच्या रूल प्रमाणे. पण आता शेवटी कसं आहे की प्रत्येक कुटुंबामध्ये छोटे कुटुंब मोठं कुटुंब असतं आणि त्यामुळे कुठेतरी गॅसचा तुटवडा कमी पडतो. त्यामुळे नागरिक येऊन थोडंसं पॅनिक होतात, थोडेसे वादावाद होतात. पण त्यांनी असं आश्वासन दिलेलं आहे की जशा पद्धतीचा गॅस पुरवठा होईल आणि त्या पद्धतीत आपल्यावर बोलण्यासाठी साहेब काय सांगाल की कशा पद्धतीचा पुरवठा चालू आहे आणि काय प्रॉब्लेम होतो त्याला काय तुम्ही सांगा? नाही, थोडा प्रॉब्लेम झालेला आहे गॅस संदर्भात. ग्राहकांना आम्ही विनंती करतो की तुम्ही पण सहकार्य करायचं आहे. आखाती युद्धामुळे थोडा शॉर्टेज होतंय. आपल्याकडे साधारण दिवसाला 1400 ते 1500 बुकिंग येते आणि सिलेंडरचा पुरवठा 900 ते 1000 पर्यंत होत आहे. दुसरा असा मुद्दा आहे की आपल्याकडे जी बुकिंगची मर्यादा 15 दिवसाची होती ती 25 दिवसांपर्यंत केलेली आहे. त्यामुळे दुसरं बुकिंग होताना प्रॉब्लेम होत आहे. त्यांना परत कंपनीकडे लोकांना ग्राहकांना कल्पना नाहीये की मुदत वाढलेली आहे त्याची. मोठे कुटुंब तसेच रमजान त्याचप्रमाणे होळी या सणांमुळे लोकांची रिक्वायरमेंट खूप वाढलेली होती आणि आखाती युद्धामुळे लोकांना असं वाटतंय की आपण पण प्रत्येकाने स्टॉक करून ठेवावा. तर तसं करू नका, थोडं सहकार्य करा. शासन आपल्या परीने मदत करत आहे, HPCL पण आपल्याला मदत करत आहे. रेग्युलर पुरवठा आता तरी चाललेला आहे. सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे आणि परिस्थितीतून निभावून जायचं आहे. आपले किती बुकिंग होतात आणि आपण किती कस्टमर लोकांना आपण म्हणजे सर्व्हिस देतो? साधारणतः आम्हाला 900चा पुरवठा होतोय, 900 ते 1000, आणि बुकिंग येते आहे 1300 ते 1400च्या आसपासची दर दिवशीची बुकिंग चाललेली आहे. आता हॉटेल्स आहेत, पोळीभाजी केंद्रे आहेत, अनेक उद्योगधंदे आहेत, त्यांनाही आपला गॅस पुरवठा कंपनीला कधी कधी जातो. त्यांच्याबद्दल आपलं काय मत आहे? कमर्शियल सिलेंडर संदर्भात शासनाने ते बंद केलेले आहे सध्या तरी. त्याच्यामुळे ते लोक आमच्याकडे येऊन तक्रारी करत आहेत, पण तो प्रॉब्लेम गव्हर्नमेंटने कम्प्लीट कमर्शियल बंद केल्यामुळे आता आम्हाला काही त्याचा त्रास नाहीये. आपण पाहतात की कशा पद्धतीचा संपूर्णपणे हा गॅसचा तुटवडा जाणवत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर हे जर युद्ध वाढलं तर याची समस्या मोठ्या प्रमाणात होऊ शकते.